ते श्रीमंत आहे. श्री संतांची कोणती श्री? शब्द नावाची श्री. संतांच्याकडे जे शब्द आहेत ते त्यांची श्री आहे. आणि शब्द श्रीने संपन्न असणाऱ्या संतांच्या चरणावर माथा. ऐका महाराज, फार महत्वाचा विषय हा. वारकरी संप्रदायाचं खरं ऐश्वर्य जर काय असेल तर एक ज्ञानेश्वरी, दोन गाथा, हे आमच्या संप्रदायाचं ऐश्वर्य आहे. जगातले सगळे संप्रदाय बाजूला ठेवा, संप्रदायातले चमत्कार बाजूला ठेवा, ज्ञानोबरायाचाही चमत्कार बाजूला ठेवा, फक्त खाली ज्ञानेश्वरी शिल्लक राहते, गाथा शिल्लक राहते. याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबरायांचं बाकीचं सोडा काय कसं असेल, फक्त ज्ञानेश्वरीच घ्या. ऐश्वर्य महाराज, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगात परत होणारच नाही. आमचे पुरेकर बाबा सांगत असतात, ज्ञानोबराय जरी पुन्हा लिहायला बसले तरी सुद्धा अशी ज्ञानेश्वरी त्यांना सुद्धा पुन्हा लिहिता येणार, एवढी गोड आहे महाराज अशी ज्ञानेश्वरी. काय नाही सांगा ना ज्ञानेश्वरीमध्ये, काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, काय आहे याचं उत्तर आहे काय नाही. काय नाही सांगा. कृषी क्षेत्र ज्ञानेश्वरीतून तुम्हाला वाचायला मिळेल. कृषी शास्त्र, विज्ञान, जेवढे शोध लागलेत ना सगळे ज्ञानेश्वरीत आहे. एका गती अंतराळे विमानाचा शोध, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा घडीचा शोध आहे. तै विजो माझे असे सलेल काही, विजेतून आपलं त्या पाण्यातून वीज निर्मिती कशी करायची ज्ञानोबरायांनी सांगितलं. सगळे शोध आहेत सगळे. त्यानंतर कितीतरी वर्षांनी जे शास्त्रज्ञ जन्माला आले विदेशी, त्यांनी आईन्स्टाईन असेल वगैरे, त्यांनी त्यांच्या नावाने ते शोध दिले, सांगितले. त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ते सगळे शोध लावले, दिले, दृष्टांतातून सांगितले. सिद्धांत तर अध्यात्माचे लांबच राहिले, दृष्टांतातून हे शोध लावले. माझं चिंतन सुरू आहे ज्ञानेश्वरीतील विज्ञान या संबंधी ग्रंथ लिहिणाऱ्यांनी. सगळे कृषी विज्ञान असेल, जीव विज्ञान असेल, सगळं सगळं विज्ञान ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे. त्याचे जे जैसे अफाटा समीरना, अपयतेपणे शहाणा, करुणी घेई विंचना आपणा ऐशी. म्हणजे तो त्याच्यामध्ये पंख्याचा शोध लावला हे सांगायचं. बर, पंख्याचा शोध लावला या ओवीमधून सिद्ध होते. अशी सगळी शोध आहेत. मी सांगत होतो माझं चिंतन चाललंय, काही दिवसांनी येईल ते समोर. ज्ञानेश्वरीतील विज्ञान आजच्या तरुणांना याची गरज आहे. प्रेरणा मिळाली पाहिजे आणि स्वाभिमानानं छाती फुगली पाहिजे आपली की आमच्या ज्ञानेश्वरीत काय नाही, सगळंच आहे महाराज. भूगोल आहे. पहिल्यांदा ही पृथ्वी गोल आहे ते ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. नंतर त्याच्यावर कितीतरी वाद झाले. त्या शास्त्रज्ञाला तर मारण्यात आलं, राजानं मारून टाकलं. तो म्हटला पृथ्वी गोल आहे, त्याला मारून टाकलं त्या ख्रिश्चनाचा तो शास्त्रज्ञ. कारण त्यांच्या धर्मात सांगितले पृथ्वी कशी आहे, सपाट आहे. ख्रिश्चन धर्म सांगतो पृथ्वी कशी आहे, सपाट आहे. तो म्हणायला लागला पृथ्वी गोल आहे. राजाने मारून टाकलं त्याला, धर्माच्या विरोधी बोलतो. ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं भूगोल. भू म्हणजे भूमी, पृथ्वी, गोल ही. हा भूगोल शब्द ज्ञानोबरायांनी दिला आहे. राजकारण कसं करावं, व्यवहार कसा करावा, शेती कशी करावी, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, त्यांच्यातला संवाद कसा असावा, देव कसा असतो, भक्त कसा असतो, योग काय, भक्ती काय, कर्म काय, काय नाही महाराज. उपमा द्यावी कोण्या अंगाला, ज्ञानेश्वरीतल्या कोणत्या अंगाला उपमा देता येईल, देताच येत नाही. अशी अवर्णनीय आहे ज्ञानेश्वरी. पण आमचं दुर्दैव एवढंच आहे की आम्ही वाचतच नाही. कधीतरी वाचावी
ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय मूढा, अति मूर्ख त्या दगडा. अति मूर्ख असू द्या, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञान होईल तुम्हाला म्हणतात. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरे. कित्येक जण असे आहेत महाराज ज्यांना वाचता येत नव्हतं. आम्ही स्वतः पाहिलेत आळंदीमध्ये. अजान वृक्षाखाली बसून फक्त बोट माऊली माऊली म्हणून फिरवलं तर त्यांना वाचायला यायला लागलं. वाचायला कुणी शिकवलं नाही, पण त्यांना ती अक्षरं फुटायला लागली. माऊलीची कृपा आहे.